सुरू असायचं. जोपर्यंत आपण हे सगळं नव्यानं सुरू करत नाही तोपर्यंत पक्षाची पुनर्बांधणी होणार नाही, या मतानं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, संकल्प केला पाहिजे. आणि हा संकल्प प्रत्येक शिवसैनिकाचा हा संकल्प असायला पाहिजे. आज आपल्या विरोधामध्ये काहूर माजलेलं आहे. ज्यांनी काहूर माजवलाय त्यांनी या सभागृहात येऊन पाहायला पाहिजे. हा जो गच्च भरलेला हा हॉल आहे, इकडे फक्त कडवट निष्ठावान शिवसैनिकच बसलेले आहेत. सकाळपासून इथे विविध चर्चा आपण केल्या, भाषणे ऐकली. सकाळच्या सत्रामध्ये आमचे सगळे वरिष्ठ शिवसेनेच्या नेत्यांशी आम्ही चर्चा केली. उद्धवजी, त्यांचे अनुभव आम्ही ऐकले. त्यानंतर पक्षात नवीन आलेले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. आणि आमच्यातला निर्धार, शिवसैनिकातले निर्धार आणि जिद्द कुठेही कमी झालेली नाही. पुन्हा एकदा आम्ही लढायला तयार आहोत. पुन्हा एकदा हा भगवा, ही मशाल हातात घेऊन आम्ही तुम्ही सांगाल त्याच्या बुडाला आग लावायला तयार आहोत. कसं असतं, एखाद्या गावात जेव्हा सगळे कुत्रे भुंकू लागतात एकत्र येऊन, असे कुत्र्यांची गँग फुंकतायत एखाद्याच्या मागे भुंकत चाललेले आहे, तेव्हा समजून गेलं पाहिजे या मार्गावरून कोणीतरी एक अशी व्यक्ती निघाली आहे, त्या व्यक्तीचं हे सगळे मिळून काही उकडू शकत नाही. आणि ती व्यक्ती म्हणजे आमचे उद्धव. भुंका, तुम्ही आमचं काही उकडू शकत नाही. चाललंय ना अनेक दिवस भुंकणं सुरू आहे. ते भुंकणं नसून कुंथणं होईल त्यांचा. शिवसेना, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, बरं का, ह्यांनी लावलेलं बीज आहे. ते असं कोणाला असं उखडता येणार नाही. गंगेत डुबक्या मारायला गेले. मगाशी आपण माननीय शिवसेना प्रमुखांचं भाषण ऐकलं. तो शिवसेना प्रमुखांचा विचार आहे. आणि त्या विचारातून तुम्हाला कळलं असेल की माननीय बाळासाहेबांना कोणत्या प्रकारचा शिवसैनिक अपेक्षित आहे. आता वाट पाहायची नाही आदेशाची सुद्धा. आला अंगावर की ठोकायचा, जाय शेंगावर. तरच महाराष्ट्र वाचेल, मुंबई वाचेल. महिला आघाडीच्या कार्यकर्त्या इथे मोठ्या प्रमाणात आहेत. उद्धव साहेब, युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, ग्रामीण भागातून इथे शिवसैनिक आलेले आहेत. या शिबिरानंतर अनेकांनी इच्छा व्यक्त केली की महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये अशा प्रकारची शिबिरं आम्हाला करायची आहेत. हे त्या शिबिराचं यश आहे की तुम्ही ज्या प्रकारचं शिबिर आयोजित केलं त्या प्रकारचं शिबिर आम्हाला आयोजित करायचं आहे. आणि त्यांनी करायलाच पाहिजे. शिवसेनेला लागलेली जी गद्दारीची कीड होती, जी बेईमानीची वाळवी होती, ती जर आपल्याला संपवायची असेल तर शिवसैनिकांनी बाहेर पडलं पाहिजे. शिवसैनिक आहे, शिवसेनेचा मतदार आहे, मोठ्या प्रमाणात आहे. पण आज आपण शांतपणे बसल्यासारखं वाटतंय. ज्या दिवशी हे असं वारुळातून बाहेर पडतील त्या दिवशी तुम्ही पहा, हे गद्दार बिळात गेल्याशिवाय राहणार नाही. मगाशी फेक नेरेटिव्ह वरती आपण एक चर्चा घेतली. फेक नेरेटिव्ह आपल्याविषयी, एकंदरीत आपल्या महाविकास आघाडीविषयी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जातात. अनेक आहेत.
उद्धव साहेबांनी सांगितलं, मग अशी आम्ही बसलो होतो, सगळ्यात मोठं फेक नेरेटिव्ह कुठला असेल तर भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी आहे, फेक आहे. त्याच्यासारखा खोटारडेपणा नाही, हे फेक आहे. दुसरं असं सांगतात, तुम्ही काँग्रेस बरोबर गेल्यामुळे तुमचं नुकसान झालं. शांतपणे आम्ही ऐकून घेतलं पाहिजे. आपण अख्खा भारतीय जनता पक्षाची काँग्रेस झालेली आहे. भारतीय जनता पक्षात ओरिजिनल काय आहे? भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही जिल्हा काढा, तालुका काढा, आमदार काढा, खासदार काढा, 80% लोक काँग्रेसचे आहेत. त्या काँग्रेसवाल्यांना तुम्ही तुमच्या मांडीवर अंगावर घेतलंय. सगळे काँग्रेसवाले भारतीय जनता पक्षामध्ये, ते तुम्हाला चालतं. काँग्रेसचा तिटकारा आम्ही सुद्धा काँग्रेसशी लढलेलो आहोत. पण या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मला सांगायचं आहे, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काँग्रेसने सहभाग घेतला म्हणून स्वातंत्र्य मिळालं, ते तुम्हाला स्वातंत्र्य चालतं? तेव्हा तुम्ही कुठे होता? आणि आज आम्ही तुमच्याशी लढण्यासाठी काँग्रेसची मदत घेतली तर तुमच्या अंगाचा तिळपापड होतो. सगळे भ्रष्टाचारी काँग्रेसवाले एक जात काँग्रेस भारतीय जनता पक्षामध्ये. अजित पवार असतील, अशोक चव्हाण असतील, नावं घ्या जिल्ह्याची, राधाकृष्ण विखे पाटील असतील, हे सगळे भ्रष्ट काँग्रेसवाले आज भारतीय जनता पक्षामध्ये. आणि तुम्ही आमच्यावरती बोट दाखवताय. तुम्ही काँग्रेस बरोबर गेलात, तुम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलात. मी या निमित्ताने इतकं सांगेन, शिवसेना ही गरुड पक्षासारखी आहे. ती जमिनीवर वाघ असते आणि जेव्हा ती उड्डाण घेते तेव्हा तो गरुड पक्षी असतो आणि या दोघांचाही पराभव करता येत नाही. अशा प्रकारचं या शिवसेनेचा हा आपला आत्मा आहे. माननीय उद्धव ठाकरे यांच्यावरती अनेक हल्ले होत आहेत आणि ते खंबीरपणे आपलं नेतृत्व करतायत. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारचं नेतृत्व आपल्याला दिलं, त्याच प्रकारचं नेतृत्व या अत्यंत अवघड आणि संकट काळामध्ये आपल्याला माननीय उद्धव साहेबांनी दिलेलं आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे. हा माननीय बाळासाहेबांचा जो वारसा आहे, वैचारिक वारसा आहे, तो पुढे नेणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे. आता फेक निगेटिव्हवरून परत सांगतो, हा एकनाथ शिंदे तो म्हणतो मी बाळासाहेब ठाकरे